नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवर। एक महिला जिच्या नवऱ्याची हत्या गोळ्या झाडून करण्यात आली होती, तिच्यावर मोठं दुःखाचं डोंगर कोसळलं। तिच्या नवऱ्याची हत्या झाली, त्यामुळे ती जोरजोराने रडू लागली, ओरडू लागली आणि लोकांना असं दाखवू लागली की तिला किती मोठं दुःख झालं आहे। लोकांना पण असं वाटलं होतं की खरंच ती महिला खूप दुःखी आहे। तिचा नवरा हा पैशांच्या देवाणघेवाणीचे काम करायचा, त्यामुळे पोलिसांना त्याच्या हत्येचं कारण माहिती करायचं होतं। ज्यावेळेस पोलिसांनी चौकशी केली आणि त्या महिलेचे कॉल रेकॉर्ड तपासले, तर त्यामध्ये असं स्पष्ट झालं की त्याच महिलेने आपल्या नवऱ्याची हत्या केली आणि ती महिला आपल्या नवऱ्याच्या मृत्यूवर अशा प्रकारे रडू लागली की तिला काही पण माहिती नाही। अशामध्ये पोलिसांनी तिला अटक केली आणि ज्यावेळेस तिने सर्व काही घटनाक्रम लोकांच्या समोर मांडला, लोकांना देखील विश्वास बसला नाही की एक महिला एवढ्या कशा खालच्या थराला पडू शकते। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया, पण त्या अगोदर जर तुम्ही आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर घटना समोर आली आहे बिहार राज्यातील मोतीहारी जिल्ह्यातून। मोतीहारी जिल्ह्याचं चिरैया प्रखंड असं एक पोलीस ठाणे आहे आणि या पोलीस ठाण्याअंतर्गत मोहिबीपूर असं एक छोटंसं गाव आहे। मोहिबीपूर येथे अमोद कुमार यादव हा व्यक्ती आपल्या बायकोसोबत आणि कुटुंबासोबत राहायचा। मागच्या वर्षी अमोद कुमारचं लग्न झालं होतं सोनी कुमारी सोबत। अमोद कुमार आणि सोनी कुमारी या दोघांचा संसार अगदी काही व्यवस्थितपणे चालू होता। आता सोनी कुमारी बद्दल सांगायचं म्हणजे तिचं लग्न मागच्या वर्षी अमोद कुमार सोबत झालं आणि लग्नाच्या अगोदर ती एका कॉल सेंटरवर काम करायची। त्या ठिकाणी तिची ओळख एका व्यक्तीसोबत झाली होती। तो व्यक्ती तिच्याच नात्यातील होता, पण खूप लांबून होता। त्या कारणामुळे या दोघांचे प्रेम संबंध जोडले। त्या व्यक्तीचं नाव होतं विकास कुमार। विकास कुमार आणि सोनी या दोघांचे प्रेम संबंध जोडले होते। हे दोघं एकमेकांना भेटायचे, एकमेकांना बोलायचे। सोनी विकासवर खूप प्रेम करायची, विकाससाठी काही पण करायसाठी नेहमी तयार असायची आणि तिला विकास सोबत लग्न करायचं होतं। आणि ज्या वेळेस सोनीने या गोष्टी आपल्या घरी सांगितल्या, तर घरच्यांनी तिच्या लग्नाला स्पष्टपणे नकार दिला आणि लग्न लावून दिलं अमोद कुमार सोबत। अमोद कुमारला सोनीच्या डोक्यामध्ये नेमकं काय चालू आहे हे कधी समजलंच नव्हतं। सोनी अमोद कुमार कामावर गेल्यानंतर विकासला फोन करायची, विकासला मेसेज करायची। हे दोघे जण इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवायचे आणि दोघं जण कोलॅबोरेशन देखील करत होते। शेवटी हे लांबून एकमेकांच्या नात्यामधले होते, त्यामुळे या दोघांचं एकमेकांसोबत कॉन्टॅक्टमध्ये राहणं हे अमोद कुमारला जास्त काही विचित्र वाटत नव्हतं। पण काही दिवसानंतर अमोद कुमार बघतो की त्याची बायको विकास कुमारला जास्त फोनवर बोलत आहे, त्याच्यासोबत ती खूप चॅटिंग करत आहे। या कारणामुळे अमोद कुमार आणि सोनी कुमारी या दोघांमध्ये आता भांडण व्हायला सुरुवात झाल्या होत्या। आता सोनीच्या डोक्यामध्ये प्लॅन चालू होता की या रोज रोजच्या भांडणाला ती खूप कंटाळून गेली होती। तिला आपल्या नवऱ्यासोबत नाही तर आपल्या प्रियकरासोबत राहायचं होतं। त्या कारणामुळे ती विकासला म्हणते की आपण दोघे पळून जाऊन लग्न करूया, मी घरामधून भरपूर पैसा घेते, त्यामुळे आपल्याला पैशाची कोणतीही कमी येणार नाही। पण विकास कुमारला आता फक्त सोनी पाहिजे नव्हती, त्याला सोनीसोबत तिच्या नवऱ्याचा सर्व जे काही प्रॉपर्टी होते, जेवढा पैसा होता, हे सर्व पाहिजे होता। कारण की तिचा नवरा हा पैशांचे काम करायचा। त्यासाठी विकास आणि सोनीने तिच्या नवऱ्याच्या हत्येचा प्लॅन केला। विकास आपल्या दोन मित्रांना पण आपल्या सोबत घेतो, त्यापैकी एक होता गौतम आणि दुसरा होता अमित कुमार। या दोघांना सोनी आणि विकासने 32,000 रुपये दिले। फक्त 32,000 रुपयांमध्ये त्या दोघांनीही अमोद कुमारची हत्या करण्याचा प्लॅन केला होता। तारीख होती 16 सप्टेंबर 2025 ची। त्या दिवशी अमोद कुमार आपल्या गावावरून आपल्या बहिणीच्या गावी मोटारसायकलने गेला होता। संध्याकाळी अमोद कुमार आपल्या बहिणीच्या घरून आपल्या गावी परत येत होता। त्यावेळेस तो आपल्या बायकोला फोन करू सांगतो की मी आता इथून निघत आहे, घरी काही आणायचं आहे का? तर बायको आपल्या प्रियकराला आणि आपल्या दोन शूटरला फोन करू सांगते की तिचा नवरा या टाइमला तिथून निघणार आहे। त्या दोघां शूटरनी तिच्या नवऱ्याचा पाठलाग केला, त्याला रस्त्यामध्ये गाठलं आणि त्याच्या डोक्यामध्ये गोळ्या झाडून त्याची हत्या केली। हत्या केल्यानंतर हे दोन शूटर आपल्या बंदुका त्याच ठिकाणी फेकून देतात आणि त्यानंतर हे दोघेही फरार झाले होते। दुसऱ्या दिवशी सर्व लोकांना माहिती झाली होती की अमोद कुमारची हत्या अशा प्रकारे झाली आहे। तर पोलिसांनी त्याच्या डेड बॉडीला आपल्या ताब्यामध्ये घेतलं आणि पोलीस इन्क्वायरी करू लागली की नेमकं या व्यक्तीची हत्या कशामुळे झाली आहे। तर दुसरीकडे सोनी ही लोकांना असं दाखवू लागली होती की तिच्यावर खूप मोठं दुःखाचं डोंगर कोसळत आहे, तिला खूप त्रास होत आहे, तिला खूप वाईट वाटत आहे। पण ज्यावेळेस पोलिसांनी तिचे कॉल रेकॉर्ड चेक केले, त्यामध्ये असं स्पष्टपणे दिसून आलं की ती विकास सोबत संपर्कामध्ये होती आणि या दोघांचे प्रेम संबंध सुरू होते। त्यानंतर पोलिसांनी सोनी, विकास आणि त्यांचे दोन शूटर या चौघांनाही अटक केली होती।